हाय मित्रांनो, कसं काय बरं. तुम्हाला जेव्हा दिसणार ना, मी इथेच दिसणार, कारण की इथेच बेड आहे आणि इथेच आम्ही राहतो. आणि हे पसीना बघा, इतकी पसीना झाली ना. मी आत्ता काम आवरून घेतलंय, कारण की मला उद्या पुण्याला निघायचं आहे. पुणा नाही, पुण्यात मध्ये आहे. रायपूरला निघायचं, छत्तीसगडला. आणि इतकी घाण पडला होता ना, आत्ता पोछा मी मारून आली. आणि जेवण आता किती झालंय मला, 10:30. किती झालं रे? हे अनपड आहे ना. 10:30 झाले. आत्ताच जेवण मागितलं मागितलं नाही, असं वाटेल भीक मागितलं. ऑनलाईन मागितलं आणि आणून ठेवलंय. आता खायचं बाकी आहे. आणि सगळे पेपर वगैरे सगळे ठेवतात आहे आम्ही. पेपर म्हणजे ते बघा, हा, ते सगळं ठेवणार आहे. आता मी इथेच आहे, माझा नवरा पोछा बिछा मारतोय. हा, कारण की मी एक रूम मारून घेतली, इतकी गरम झाली ना मी. आणि काय थोडीशी काम पेंडिंग होतं ना, मी सांगितलं लाईटची. मग त्यांच्या पेमेंटचा होता, तर 1.5 तास लागला. 1.5 तास, माहिती का तुम्हाला. मग ते सगळे संपलं आणि माझं काम पण संपला. काम नाही संपला रे, म्हणजे टेन्शन संपला. त्याला सांगितलं, खुशी झाला. त्याने सांगितलं हा, त्याने रेट जास्त सांगितलं होता. मी ॲक्च्युअल रेट काय आहे ते सांगायचं नाही का. त्याच्या हिशोबाने 85,000 आणि एहसानाने 75,000. आम्ही केलं 61 किंवा 65 असं काहीतरी झालं होतं. मग सगळं झालं. आता फक्त कपडे वगैरे मी थोडेसे पॅकिंग करून घेतली. अटायची पण चेंज केली मी. हे बघा, इथे अटायची आहे, ती चेंज केली. रेडवालीची व्हील आहे ना, तो खराब झाली होती, तर त्याला ठेवून दिलं. आणि हे आम्ही विसरून गेलो होतं. मग ह्याच्यामध्ये पॅक केलं. आणि इथे एवढं पसार आहे ना, काय सांगायचं. आता मला हे ब्लँकेट आहे ना, हे आणि तो तो घेऊन जायचंय मला. मग त्याला पण फोल्ड करून आणि तुम्हाला दाखवू का. हे बघा, तो विमलचा झोला. त्याला तर ते पैसेवाले होते ना, तेच घेऊन जातात. कारण आम्ही पण पैसेवाले ना, तर आम्ही विमलच्या झोलाच घेऊन जातो. कारण की त्याच्यामध्ये खूप सामान येतो. आता माहिती का, बाहेर गावात पण विमलचा झोला वापरते. हा, आम्ही पण. आता साहेब काम करायला लागलंय, त्याला चक्कर येणार आहे. मग जाते मी लवकर. त्यांनी सांगितलं की खाना आवरून घे. चला बाय.